पाहायला मिळतील. चांगलं फील्ड सजवलेली गेलेली आहे ती मात्र जोगीरदेव पोस्टाची वाडी या संघाकडून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यानंतर प्रेम कदम या गोलंदाजाला आमंत्रित करण्यात आलं. पहिलं षटक थोडस महागड आपल्याला पाहायला मिळालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये 15 धावा मात्र अक्षरशः खेचून आणल्या त्या दोन फलंदाजांनी. एका बाजूला प्रथमेश खांडेकर तर दुसऱ्या बाजूला अमर मामलुसकर आहे, एक डावखुरा फलंदाज. त्याच्या बरोबरीने प्रथमेश खांडेकर हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. प्रथमेश खांडेकर ज्याच्या वेळेस कोलाड क्रिकेट असोसिएशनचा उल्लेख होतो ना, त्या वेळेस काही खेळाडू असे आहेत ना त्यांची नावं आपसूक तुमच्या तोंडावर येतात. त्यातीलच एक बाजूला आमच्या बसलाय राज बिरगावले, रोहन सानप असेल, कल्पेश लोखंडे असेल, योगेश लोटणकर असेल, प्रेम कदम असेल, प्रथमेश खांडेकर असेल, शिरू भिंगारे सुद्धा या सीझनला मात्र फॉर्म मध्ये आलाय. पंचांनी पाहिलं की हा बराचसा बाहेरून जाणारा चेंडू आहे, हा मात्र वाईट चेंडू आहे. क्रिकेट मधील नियम क्रमांक 22 ला मात्र इथे वापर करण्यात आला आणि या वाईटच्या स्वरूपाने अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित सुद्धा करण्यात आली. या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 16 या आकड्यावर. शुभम कदम नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. रोहा रिव्हर एंड कडून गोलंदाजी करण्यात येते. यावेळेला मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षण होईल का की मात्र त्याला चकवून चेंडू सीमा पार जाईल. येस इट इज अ वेलकम फॉर दी अमर मामलुसकर. चेंडू सीमा पार गोलंदाजी करण्यात येते. मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. 20 धावा धावफलकावर येतात. ते मात्र चांगला फटका अमरच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळतोय. ते मात्र ज्या वेळेस रजनी स्पर्धा असते त्यावेळेस मात्र काहीशे प्रयत्न प्रत्येक संघाचे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि गतवर्षीचा विजेता संघ पहिल्या सामन्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतोय श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी. आणि ज्या वेळेस तुम्ही गतवर्षीचे विजेते असतात त्यावेळेस तुमच्यावर प्रेशर सुद्धा त्याच पद्धतीचं असतं, कारण तुम्हाला जो टायटल आहे तो मात्र तुम्हाला डिफेंड करायचा असतो. मग डिफेंड करत असताना काहीशा चुका होणं नक्कीच आपण ग्राह्य धरू शकतो आणि ती चूक मात्र पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. प्रेम कदम एक चांगला गोलंदाज आहे आणि त्या चांगल्या गोलंदाजाला जर तुम्ही दबावामध्ये ढकललत ना तर मात्र काही अंशी का होईना हे बॅटल तुम्ही जिंकू शकताय. हे मात्र श्री सापया वरसगाव संघाला ठाऊक आहे आणि त्यांनी तशा पद्धतीचं आक्रमण प्रेम कदमवर केलं. यावेळेस सुद्धा शुभम कदम आहे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. शुभमवर सुद्धा एक चौकार खेचून काढलाय अमरने आणि त्यानंतर थोडस सन्मान देण्याचा प्रयत्न राहिलाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 22 धावा. 5 षटकांचा असलेला हा सामना आणि 5 षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 50 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल सापया वरसगाव संघाचा, कारण त्यांना माहित आहे की बापा जोगीरदेव पोस्टाची वाडी या संघाकडे प्रेम कदम आहे, त्यांच्याकडे योगेश लोटणकर आहे, त्यांच्याकडे शुभम कदम आहे, त्यांच्याकडे दीपेश कदम सुद्धा आहे. आणि असं असताना त्यांच्या समोर 60 ते 70 धावा बनवणं खूप महत्वाचं आहे. यावेळेला मात्र अमर मामलुसकर चांगली फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला थोडस का होईना सन्मानपूर्वक धावसंख्येच्या बाजूने अग्रेसर सुद्धा करतोय. धावफलक जर तुम्ही पाहिलं तर धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 24 धावा. 2 धावा सहजरित्या कंप्लीट करण्यात आल्या. प्रथमेश खांडेकर आणि अमर मामलुसकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि अद्यापपर्यंत कोणती पडझड होऊ न देता 24 धावा धावफलकावर लगावल्यात. यावेळेला अचूक टप्पा आहे. यावेळेला थोडस ओरपीस टाकण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न सफल सुद्धा ठरलाय. अमर मामलुसकर सारख्या फलंदाजाला मात्र निर्धाव चेंडू फेकला गेलाय शुभम कडून. शुभम सुद्धा सांगतोय की मी सुद्धा इथे प्रॅक्टिस आणि मेहनत करून या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालोय. क्रिकेटची पंढरी ओळखला जाणारा हा मैदान संबेगावचं मैदान तुम्हाला पाहायला मिळतं.
यावेळी मात्र हलक्या हाताने स्टिअर केलंय, तिथे फक्त एका धावेसाठी मात्र हा फटका खेळण्यात आला होता. या एक धावेने जर तुम्ही पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं ते 25 या आकड्यावर. 12.50च्या सरासरीने मात्र इथे फलंदाजी केली जाते आणि 25 धावा इथे मात्र धावफलकावर पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेसाठी जर तुम्ही पाहिलं तर जे आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळतात, योगेशजी जाधव यांनी सुद्धा खऱ्या अर्थाने उल्लेख केला. मी तर म्हणेन सर की संपूर्ण रोहा तालुक्यात प्रथमच असे आकर्षक चषक कोलाड क्रिकेट असोसिएशनने आणलेत. मग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अशाच प्रकारची ट्रॉफी चिरंजीवजी भिंगारे यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळाली. ते सर्व आकर्षक चषक हर्ष आणि नवव्या चिरंजीव भिंगारे यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी एक फ्रीज आहे, त्यासाठी मात्र संगमेश शेठ अधिमानी यांच्याकडून आपल्याला उपलब्ध झालाय. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच बाळाशेठ महावळे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. फलंदाज आणि गोलंदाजसाठी सायकल आहे, ती मात्र राकेशजी बामुगडे आणि संजयजी राजीवले यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळतात. युट्यूब लाईव्ह महेंद्र शेठ पोटफोडे यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळतं. पंचांचा संपूर्ण खर्च प्रमोद शेठ मस्कर यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळतं. प्रत्येक संघात सन्मान चिन्ह गजाननजी गोळे. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली प्रेम कदम कोणती चूक करणार नाही. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पवेलियन. त्याच वेळेला या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रत्येक संघात सन्मान चिन्ह गजाननजी गोळे यांच्याकडून, पाणी जारचं खर्च संपूर्ण नंदुशेठ लोखंडे यांच्याकडून, गोलंदाज फलंदाज मालिकावीरचे ज्या आकर्षक ट्रॉफी आहेत त्या आकाशजी शेवाळे यांच्याकडून. त्याच वेळेला संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे चेंडू नरेंद्र शेठ जाधव यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळतात. कॉमेंट्री संपूर्ण खर्च रुपेशजी सानप आणि बेल्सचा खर्च संदेशजी दळवी. आणि या सर्व देणगीदारांचं आपण हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानूया, कारण तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. या स्पर्धेला 4 चांद लागलेत असं म्हणूया. तब्बल 7 दिवस असलेली ही स्पर्धा, त्यामधील 2 दिवस कोलाड क्रिकेट असोसिएशनचे 24 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर आलाय दीपेश कदम आणि 5 षटकांचा असलेला सामना. तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं हे खूप महत्वाचं असेल आणि मॅन्डेटरी सुद्धा असेल. आणि पाले खुर्द संघाकडे जवळपास 7 गोलंदाज आहेत, त्यांनी सांगितलंय आम्हाला. परंतु त्यांची मॅच येईल ना त्यावेळेस आपल्याला समजेल की कोणता गोलंदाज ते वापरतील. ते मात्र दीपेश कदम, चांगली गोलंदाजी. मला आठवते की दहावीर चषकामध्ये शुभम कदम आणि दीपेश कदम खामजाई खाम या संघाकडून खेळत होते आणि त्या स्पर्धेमध्ये वाखाणण्याजोगी गोलंदाजी, दोन्ही गोलंदाजी राहिली होती. यावेळेला बॅक टू द बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. आणि या 2 धावेने धावफलक थोडस पुढे सरसावलं, धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 27 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त केल्यानंतर काही अंशी का होईना दबाव आला होता श्री सापय वरसगाव आणि प्रथमेश खांडेकर आणि तेजस याच्यावर, कारण लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर दुहेरी धाव आली आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव पद्धतीचा आलाय. योगेश लोटणकर संघाचा संघनायक आहे, सर सेनापती आहे. त्यांनी जाणलंय की मात्र कोणत्या गोलंदाजाला इथे पाचारण करायचं आहे, कारण काही गोलंदाज फक्त नाईट क्रिकेटसाठी जन्मलेले असतात. ज्या वेळेस नाईट क्रिकेट खेळतात ना ते, त्यावेळेस मात्र त्यांची कामगिरी एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचते. त्यातीलच दीपेश कदम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र झेलचा ट्राय करण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न काही अंशी असफल सुद्धा ठरला.
आणि षटक क्रमांक इथे तिसरं संपलं. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस तफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 29 धावा. पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल आयोजकांना. पाण्याची पूर्तता करा. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांचा खेळ झालाय आणि जे 12th मॅच आहेत त्यांनी पाण्याची पूर्तता करा आपल्या टीमसाठी. येस डीजे. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकानंतर धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 29 धावा. आणि फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. या फोर्स वन लाईव्हचे सर्व अनिकेत जी जावकर, जिनीत अरोटे, जय बनसोडे, अनिकेत अरोटे आणि हॅरी जाधव यांच्याकडून नक्कीच फोर्स वन लाईव्ह या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आपला मोबाईल बाहेर काढा. परंतु प्रथमेश कांडेकर काय सांगतोय की इथे मात्र मी चेंडू बाहेर काढणार आहे आणि पहिला षटकार या इनिंग मधला या स्पर्धेतील पहिला षटकार कोणाच्या नावे असेल तर प्रथमेश खांडेकरच्या नावे असेल. धन्यवाद डीसी, धन्यवाद. त्याला पहिला षटकार आलाय प्रथमेश खांडेकरच्या बॅटमधून. यावेळेला सुद्धा त्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि इथे डायरेक्ट हिट जर असता तर, परंतु जर तरला महत्व नाही. इथे काय घडलं, प्रेम कदमने पाहिलं की प्रथमेश खांडेकर क्रीजच्या बाहेर आहे, डायरेक्ट हिट केला तर रनआउट होऊ शकतो. परंतु बॅकअप तितकंसं चांगलं नव्हतं योगेश. चेंडू निघून गेला सीमारेषा पर चौकारासाठी. जवळपास 5चा बोनस प्रेम कदमने पहिल्या चेंडूवर सुद्धा दिला होता आणि या चेंडूवर सुद्धा दिलाय. म्हणजे आता प्रेम कदम ज्यावेळेस बॅटिंगला येईल ना त्यावेळेस थोडासा दबावामध्ये असेल, कारण त्याच्या वतीने जवळपास 10 धावा खर्ची घातल्यात त्याने. चाळीस धावा धावफलकावर आल्यात. मात्र हलक्या हाताने स्टीअर केलं ते मात्र पोस्टाची वाडी संघाकडून अशा चुका होणं अपेक्षित नाहीये क्रिकेट रसिकांना. परंतु त्या चुका आज या पहिल्या दबावाच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. डायरेक्ट हिट केले जातात, त्याच वेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं लेझी पाहायला मिळतं. परंतु इथून सुद्धा पोस्टाची वाडी संघ कमबॅक करू शकेल आणि पहिल्याच मॅचला प्रेक्षक वर्ग काय लाभलाय. इथे मात्र कोलाड क्रिकेट असोसिएशनला नेहमीच सपोर्ट राहिला या प्रेक्षकांचा. त्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूया. याच वेळेला आलेला वाईट चेंडू या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय ते मात्र 42 या आकड्यावर. यावेळेला मात्र बराचसा शॉर्ट पिच पेजा चेंडू होता. आता डायरेक्ट हिटचा प्रयत्न नसणार आहे प्रेम कदमचा, कारण त्याला माहित आहे की जवळपास 5 धावा तिथे खर्ची घातल्यात आपण. इथून पुढे सुद्धा चांगलं कमबॅक होऊ शकतं. दीपेश कदमने जे षटक हाताळलं ना 4 या धावांचं, तिथून कमबॅक करायला स्टार्ट झाला होता. परंतु या षटकामध्ये जर तुम्ही विचार केला तर आतापर्यंत 13 धावा खर्ची घातल्यात त्या मात्र गोलंदाज करणाऱ्या मनीषने. पहिलं षटक प्रेम कदमचं 15 या धावांचं, त्यानंतर शुभम कदमला शुभमने 10 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर दीपेशने काही अंशी का होईना कमबॅक करून दिलं होतं, फक्त 4 धावा खर्ची घातल्या होत्या. विकेट सुद्धा प्राप्त केली, ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. त्यानंतर मनीष आलाय, मनीषने जवळपास 14 धावा खर्च घातल्यात.
यावेळेला सुद्धा चांगला चेंडू आहे, इथे अचूक टप्प्यावरचा चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटक क्रमांक इथे 4 संपलं. 4थ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 43 धावा. चांगली बॅटिंग तुम्हाला इथे पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. मी तर उल्लेख करीन तिन्ही फलंदाजांचं, कारण प्रथमेश खांडेकर तुम्हाला पाहायला मिळाला, त्यानंतर अमर मामलुसकर पाहायला मिळाले. त्यांनी जवळपास 17 धावा कुठून काढल्या आणि तेजस ते मात्र प्रथमेश खांडेकरची पुरेपूर साथ देताना तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्हाला 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरणं मॅन्डेटरी असणार आहे. तुम्ही 4 गोलंदाज वापरू शकत नाही आहेत. ही खरं तर चांगली बाब आहे, कारण सर्व गोलंदाजांना चान्स मिळणं गरजेचं आहे. एखाद्या गोलंदाजाने जर जास्त फटके खाल्ले तर मॅच मध्ये स्कोअर सुद्धा तितक्या लेवलचा होऊ शकेल. असं काहीसं गणित असताना जर तुम्ही पाहिलं तर मात्र 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर 43 धावा धावफलकावर आहेत आणि शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाज योगेश लोटणकर. संघाचा संघनायक, संघाचा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र फील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट डीप मिड विकेट, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग ऑफ आणि एक डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र पंचांनी पाहिलं, शैलेशी महाडिक सर आहेत, त्यांनी पाहिलंय की हा वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव घेण्यासाठी कोणती हरकत नसणार आहे. या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 44 या आकड्यावर. आता मात्र 11ची सरासरी राखली जाते. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 44 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी राखली गेली आहे. ती मात्र फलंदाजी करणाऱ्या सापया वरसगाव या संघाकडून. तर मात्र या शेवटच्या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं असताना पहिला मोठा फटका आलाय आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. षटकार. चेंडू उपलब्ध करून द्या. एकच बॉल झाला. धन्यवाद. याच वेळेला मात्र इथे पहिला षटकार तेजसच्या बॅट मधून आलाय. यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. चेंडू सीमारेषा पार जाईल का? यस इट इज. बॅक टू बॅकचा दुसरा मोठा फटका तेजसच्या बॅट मधून आलाय. धन्यवाद डीसी. योगेश लोटणकरला आमंत्रित करण्यात आलं शेवटचं आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी. योगेशने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 13 धावा खर्ची घातल्यात. हा सुद्धा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. पंचांचा निर्णय येईल आमच्यापर्यंत. 1 बाउन्स चौकार आणि या धावमध्ये 4-4-4. इथे काय घडलंय? धन्यवाद 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 डीजे धन्यवाद. तेजसने मात्र संपूर्ण मॅच आपल्या बाजूने फिरवली आहे. आणि ते मात्र आता फलंदाज कोणता बाद असेल ते मात्र पंच सांगतील. आणि जो स्ट्राईकला फलंदाज होता तेजस तो मात्र आता 9च्या स्वरूपामध्ये बाद होतोय.
61 धावा धावफलकावर आतापर्यंत आल्या. त्या मात्र श्री सापया वरसगाव संघाच्या पहिला सामना कशा पद्धतीचा असला पाहिजे होता तो मात्र अशा पद्धतीचा असला पाहिजे होता. तेजसने दाखवून दिलंय. थोडासा शांत होता, थोडासा संयमी होता, परंतु शेवटचं षटक आलं ना त्यावेळेस मात्र त्याने आपले हात खोलले. जवळपास 18 धावा कुठून काढल्या त्या मात्र योगेश लोटणकर या गोलंदाजावर. शेवटचे काही 2 चेंडू येणं बाकी आहेत आणि असं असताना मात्र प्रथमेश स्ट्रायकर एंडला. यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि फलंदाज बाद. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे आणि धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 61 धावा. बाप तो बाप रहेगा, कारण गत वर्षीचा विजेता संघ आहे श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघ आणि त्यांना त्यांचा टायटल डिफेंड सुद्धा करायचा आहे. आता मात्र 61 धावा आल्यात. या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. कितीचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल पोस्टाची वाडीच्या संघासमोर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 61 धावा धावफलकावर शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. यावेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी सुद्धा कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि तिसरी सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट. आणि जर तुम्ही पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 5 षटकानंतर जर तुम्ही पाहिलं तर मात्र 64 धावा धावफलकावर आल्या आणि 65 धावांची गरज असेल ती मात्र श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाला. सन्माननीय प्रीतमताई पाटील यांचं सुद्धा इथे शुभ सन्मान होईल. मी कार्याध्यक्ष यांना विनंती करेन, बाळाशेठ महाबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते माईची उबदार शाल आणि एक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन प्रीतमताई पाटील यांचं मात्र इथे सन्मान करायचा आहे. त्याच वेळेला सन्माननीय बाबूशेठ पाशीलकर यांचं सुद्धा इथे शुभ सन्मान होतोय. मी या असोसिएशनचे सेक्रेटरी अनंताजी मोरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते बाबूशेठ पाशीलकर यांचं मात्र इथे शुभ सन्मान होतोय. या असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुद्धा होते. आणि सन्माननीय संजयजी राजीवले यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान होतोय, ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल प्रोव्हाइड केले. या असोसिएशनचे अध्यक्ष सतीशदादा जाधव यांच्या शुभ हस्ते मात्र संजयजी राजीवले यांचा शुभ सन्मान होतोय. त्याच वेळेला मनसूरजी पठाण, दर्शनदादा गोळे मांडलुसकर यांच्याकडून शुभ सन्मान केला जाईल. मनसूरजी पठाण यांचं मात्र इथे शुभ सन्मान केला जातोय. व्यासपीठावर सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्याच वेळेला सन्मान्य अशोकजी रणदिवे यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान होईल. मी विनंती करेन मुरलीबाई ते यांना की आपल्या शुभ हस्ते अशोकजी चव्हाण यांचं मात्र इथे शुभ सन्मान अशोक रणदिवे यांचं इथे शुभ सन्मान करायचा आहे. त्याच वेळेला दिनेशजी धनवी यांचं सुद्धा इथे शुभ सन्मान होतोय. मी चिरंजीवजी भिंगारे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे.
त्याच वेळेला निशिकांतजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित राहतात. सन्माननीय राजजी बिरगावले यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सर्वांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. त्याच वेळेला पंकजी भालेकर यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान होतोय. तू तिकडे लक्ष ठेव. त्याच अनंतजी मोरे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक असा आभार मानतोय. सन्मान्य समीर शेठ महाबळे यांचं सुद्धा इथे शुभ सन्मान होतोय. सतीश जाधव यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सरपंच साहेबांचं सुद्धा इथे शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन संत रोहिदास नगर संघाचा संघनायक आणि जय भवानी पाले संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी लगेच टॉस बॉक्स कडे यायचं आहे. आणि या पुढील आवाज असेल योगेश सर जाधव यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रशांतजी जंगम. तर नमस्कार मित्रांनो, कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू आणि सर्व क्रिकेट रसिकांचं, आयोजकांचं मनापासून हार्दिक स्वागत. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळला. हा बॉल मात्र वाईडिस लॉंगॉनच्या डोक्यावर जातोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि याच दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मिळतील 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने इथं स्वतःचं खातं ओपन केलंय, टीमचं देखील खातं ओपन केलंय. जरूर इथं शुभारंभ केलाय श्री गणेशा केलाय योगेश लोटणकर या फलंदाजाने श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाकडून. टोटल आपण पाहतोय 65 धावांची गरज. एक मोठं टार्गेट चेसिंग करायचंय खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये. हा पहिला सामना आपण पाहतोय श्री सापया वरसगाव आणि श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी. याच दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका घेतलाय हवेमध्ये. बॉल खाली, क्षेत्ररक्षक जरूर पोहोचलाय, झेल टिपलाय, खेळ संपलाय. योगेश लोटणकर बॅक टू दी पवेलियन. यानंतर होणारा सामना संत रोहिदास नगर आणि जय भवानी पाले आपल्यासाठी दुसरा पुकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्लीज आपण कुठे असाल कर्णधार तर त्वरित यायचं आहे, टॉस बॉक्सवर टॉस करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण चेंडू देखील चेक करून घ्यायचे आहेत. ही आपल्याला विनंती असेल. संत रोहिदास नगर आणि जय भवानी पाले दोन्ही कर्णधार आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर डाव्या बाजूला टॉस बॉक्स आहे. संत रोहिदास नगर संघाचा कर्णधार आलेला आहे. जय भवानी पाले संघ आपला कर्णधार देखील त्वरित यायचा आहे. यावेळी आपण पाहतोय पवन बोरकर बॉलिंग मार्कवर. याच दरम्यान बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय जरूर प्रेम कदम आणि इथे आपण पाहतोय सिंगल एक धाव घेतली, स्वतःचं खातं ओपन केलंय प्रेम कदम या नावानं. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहिली तर 3चा आकडा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 विकेट लॉस. षटकातील बॉल आतापर्यंत होतोय 4 चेंडू पवन बोरकरने आतापर्यंत फेकले. अतिशय सुरेख घातक अशी गोलंदाजी पवन बोरकरच्या माध्यमातून केली जाते. पहिला पावरपेचा षटक हाताळण्यासाठी आलाय श्री सापया वरसगाव संघाकडून पवन बोरकर. हा बॉलर बॉलिंग मार्कवर.
आपण पाहिलं 30 बॉल मध्ये 64 धावा जरूर आपण पाहिल्यात आणि त्यानंतर आता 30 बॉल मध्ये 65 धावांची गरज. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून हा बॉल मात्र प्रस्थान होतोय. हा बॉल मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आलाय धमाकेदार बेस्ट चौकार. धन्यवाद डीजे. सुरेख फटका या ठिकाणी मनीष जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र कव्हरचा फिल्डर आतमध्ये त्याच्यावरून हा फटका घेतलाय 4 धावांसाठी. या षटकातील शेवटचा बॉल यावेळेस मात्र हल्ला बॉल केलाय, प्रहार मोठा केला आणि हा बॉल मात्र सरळ चाललाय लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय मनीष जाधवच्या बॅटमधून बेस्ट षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाखेर 13 धावा 1 विकेट लॉस. श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी टीम या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जय भवानी पाले संघ प्लीज आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर कर्णधार त्वरित आपण यायचं आहे टॉस बॉक्सवर. जय भवानी पाले संघ आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे आयोजकांच्या वतीनं. षटक क्रमांक 2 पाहूया कोण येतोय हाताळण्यासाठी. आपण पाहतोय श्री सापया वरसगाव संघ जर जिंकला तर आमचे संजयजी राजीवले सरपंच यांकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. खास श्री सापया वरसगाव संघासाठी ऑफर जरूर आहे. बॉलिंग मार्कवर यावेळेस बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहूया प्रथमेश खांडेकर बॉलिंग मार्कवर आलाय. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या वरून हा बॉल मात्र खेळलाय हवाई फायर लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. अतिशय घातक शैलीचा फलंदाज आक्रमक शैलीचा फलंदाज आपण पाहतोय प्रेम कदम. या कोलाड शहरामध्ये या रोहा तालुक्यामध्ये खूप कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला प्रेम कदम या नावानं. यावेळेस आपण पाहतोय वाज सरळ रेषेत सेफ जागेतून हा फटका खेळून काढलाय. आपण पाहिलं तर तो लॉंग ऑफच्या दिशेला हा बॉल चाललाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. सिंगल एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगल एका धावेने स्कोर कार्डवर बदल होतोय. 20 धावा स्कोर कार्डवर जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एक नाईट क्रिकेटची ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कोलाड क्रिकेट असोसिएशन मर्यादित या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि या स्पर्धेमध्ये टोटल 24 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये देखील प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान मात्र सुरेख फटका खेळलाय मनीष जाधवच्या बॅट मधून कव्हरच्या मधून चेंडू धन 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 सीमारेषेच्या बाहेर बेस चौकार. धन्यवाद डीजे. 24 धावा. जय भवानी पाले संघाचा कर्णधार प्लीज आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर प्लीज या. जय भवानी पाले संघाचा कर्णधार थर्ड अँड फायनल कॉल आपल्यासाठी जय भवानी पाले. 24 धावा. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका यावेळेस खेळलाय. हा बॉल जर पाहिलं ना तर ऑन साइडला खेळलाय. सिंगल एका धावेसाठी मनीष जाधव या फलंदाजाने उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मनीष जाधवला देखील माहिती आहे प्रेम कदम हा चांगला फॉर्म मध्ये आहे. सिंगल एका धावेने 25 चा आकडा. कॅप्टन विनोदजी सानप प्लीज आपण त्वरित यायचं आहे.
यावेळी समजवतोय पुन्हा एकदा सुरेख फटका जरूर खेळला. हा बॉल देखील आपण पाहतोय ना लॉंग ऑनच्या डोक्यात जातोय, मिस फील्ड होते आणि त्याचा फायदा जरूर होतोय. प्रॉफिट बेनिफिट झालाय जोगिरदेव पोस्टाच्या वडी संघाला. आणि या 2 धावेच्या साहाय्याने 25 + 2 27 27 धावा. पहिली विकेट आपण पाहिलं योगेश लोटनकरची खूप लवकर गेली, तदनंतर मात्र अतिशय सुरेख या ठिकाणी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते मनीष जाधव आणि प्रेम कदम या 2 फलंदाजांच्या दरम्यान. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळला. वा यावेळेस मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेग अंपायर जरूर त्या ठिकाणी या बॉलला मिस करताना आपल्याला पाहायला मिळे. सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने 28 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक दुसरं होतंय या ठिकाणी समाप्त. 2 षटका अखेर 28 धावा 1 विकेट लॉस. श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी टीम. एक चांगले टोटल 28 म्हटलं तर 14 × 28 म्हणजे प्रति ओव्हर 14 + 14 अशी धावसंख्या नक्कीच आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. अजून 18 बॉल मध्ये 37 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी टीमला. आपण पाहतोय श्री सापया वरसगाव आणि श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी या 2 संघाच्या दरम्यान ही लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आज आपण पाहिलं ना तर खास असं आयोजन नियोजन या ठिकाणी कोलाड क्रिकेट असोसिएशन पर्व 11वे यांच्या वतीने खास करून करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कमिटी मेंबर आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष सतीशदादा जाधव, उपाध्यक्ष विनायकजी चितळकर, कार्याध्यक्ष बाळाशेठ महाबळे, सेक्रेटरी अनंत मोरे, सहसेक्रेटरी प्रथमेश खांडेकर, खजिनदार संदीप मुंडे, सहखजिनदार विनोदजी सानप आणि सर्व त्यांचे कमिटी मेंबर या सर्वांचं हार्दिक स्वागत. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका हात खोलण्यात जागा बनवली आहे आणि हा बॉल मोठा जरूर खेळलाय पण याच दरम्यान झेल होतोय मिस आणि हा बॉल पंचांचा निर्णय जरूर या ठिकाणी येणं बाकी. आणि यावेळेस 1 बाउल सीमारेषेच्या बाहेर धमाकेदार आलाय बेस चौकार. धन्यवाद डीजे. 32 धावा. श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी टीम आता मात्र हळूहळू त्या टोटल कडे जाताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. प्रेम कदम, मनीष जाधव, एक पार्टनरशिप भागीदारी ज्याला म्हणतात ना ती भागीदारी अतिशय पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं ना तर अक्षय बॉलिंग मार्कवर आलाय श्री सापया वरसगाव संघाकडून. स्वतःचा पहिला आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन आलाय. यावेळेस मात्र षटकातील 2रा बॉल. याच दरम्यान मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल होता. आवाज देखील इथपर्यंत आला होता. प्रेम कदम देखील आकाशाकडे पाहतोय की ही विकेट माझी फसली होती पण नाहीये. इथं सुदैवाने बचाव झालाय जरूर. वाह काय बॉल हाताळला होता. प्रेक्षकांना देखील वाटलं होतं की या बॉलला प्रेम कदम बाहेर फेकेल कारण प्रेम कदम समोर शॉर्ट पिच बॉल फेकणं म्हणजे थोडंसं चुकीचं काम असतं पण इथं हा बॉल मात्र चांगल्या बॉलमध्ये तब्दील देखील झाला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयास असताना देखील विकेट किपरने इथं चुकी केली. काही चूक या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विजयजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा कोलाड क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती असेल की आपण प्लीज या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे ही आपल्याला विनंती असेल. सन्माननीय आदरणीय विजयजी मोरे साहेब आणि त्यांचा कोलाड क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. याच दरम्यान आपण पाहिलं ना तर मैदानावर पुन्हा एकदा संधी जरूर बनवली होती अक्षय या बॉलरने आणि याच दरम्यान धावा मिळते तब्बल 2. आपण पाहतोय 34. या ठिकाणी सरपंच समीरजी महाबळे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शोभा हस्ते आपण टॉसचा कार्यक्रम करायचा आहे. टॉस बॉक्सवर आपण यायचं आहे ही आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल त्याच्यावर प्रहार केला. हे काय होतंय. 4था झेल या ठिकाणी प्रेम कदमचा ड्रॉप होतोय. सोने पे सुहागा असं म्हणतात ना ती स्थिती नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते.
सातत्याने इथं बचाव होतोय. आज जरूर लकी डे आहे प्रेम कदम या फलंदाजाचा, कारण प्रेम कदमला पाहिलं होतं मी श्रीराम चषक जाधववाडी या ठिकाणी तो सामना झाला होता. शिवगर्जना कलमचे विरुद्ध श्री जोगीदेव पोस्टाच्या वाडी काय सामना झाला होता. त्या टोटल कडे जरूर हा संघ पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडासा निसटता पराभव झाला होता. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल अक्षयाचा. हो पुन्हा एकदा यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉलरची ऍक्शन पाहिल्यानंतर असं वाटतंय हलकीशी एज लागली होती. पुन्हा विकेट किपरने चुकी केली आहे. डॉट बॉलची सांगता जरूर यावेळेस मात्र आपण पाहतोय मनीष जाधवचा झेल ड्रॉप होतोय, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो एक झेल सुटल्यानंतर किती तो झेल महागात पडतो. 35 धावा ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत 1 विकेट लॉस. तिसरं षटक प्रगतीपथावर जरूर अक्षय घेऊन आलाय. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा हाफ ट्रॅकरचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार करण्याचा विचार केला होता, पण याच दरम्यान बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. आणि इथं आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता केली जाते. 3 षटका अखेर 35 धावा स्कोर कार्डवर जरूर आपल्याला पाहायला मिळते. बोला 30 रन पाहिजे. ओके. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विजयराव मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. मी सन्माननीय कार्याध्यक्ष बाळाशेठ महाबळे आणि उपाध्यक्ष विनायकजी चितळकर आणि अध्यक्ष आमचे सतीश दादा जाधव आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विजयराव मोरे साहेब यांचा या ठिकाणी मायेची शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज श्री जोगीदेव पोस्टाची वाडी संघाला. पहिली मॅच आहे या ठिकाणी मान्यवर देखील येत आहेत, त्यांचं स्वागत करणं देखील मित्रांनो गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे, कारण या स्पर्धेला खरंच ज्यांनी देणगी स्वरूपामध्ये आम्हाला सहकार्य आणि मदत केली आणि सपोर्ट केलाय त्या सर्व देणगीदारांचं खरंच मनापासून हार्दिक स्वागत. कारण देणगीदाते नसतील ना तर एवढी मोठी स्पर्धा एवढी मोठी टुर्नामेंट खेळवणं अशक्य होतं. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, एका कर्णधाराला चॉईस करण्यासाठी फक्त 3 चेंडू भेटले जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस करायचा आहे. हा देखील नियम या ठिकाणी सांगण्यात येत आहे कमिटीच्या वतीनं. आणि खरंच ज्या पद्धतीचे आपण पाहतोय खेळपट्टी अतिशय सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मगाशी पाहिलं आपण आमचे साथी समालोचक प्रशांतजी जंगम यांनी सांगितलं ही खेळपट्टी बनवण्यासाठी आमचे मुरली बाई त्यांनी खूप सारं परिश्रम आणि मेहनत घेतली आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत ज्यांना मी स्वतः देखील लहानपणापासून पाहत आलोय आणि गेली कित्येक वर्ष समालोचन देखील त्यांना केलंय. यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवर बदल झालाय. दर्शन बॉलिंग मार्कवर यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका हवेमध्ये बॉल आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. याच दरम्यान झेल टिपला गेलाय. विकेट नंबर 2 प्रेम कदम बॅक टू दी पवेलियन. प्रेम कदम महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर, तर निशांत कदम नंबर 4 वर मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळते. श्री जोगीदेव पोस्टाची वाडी संघाकडून प्रेक्षकांना विनंती असेल आपण टाळ्या जरूर वाजवा. काय सुरेख सामना, काय मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट जरूर पाहायला मिळते. दर्शन, जसं नाव आहे ना बॉलरचं दर्शन, त्यांनी पहिल्या बॉलवर दर्शन देखील घडवलंय, खास करून श्री सापया वरसगाव टीमला आणि संघाला. 12 बॉल मध्ये 30 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवर विकेट, आणि ती देखील महत्वाचा खेळाडू
जो इन्फॉर्म आहे, जो मोठे फटके खेळतो, ज्याच्याकडून खूप सारी अपेक्षा असते टीमला आणि सपोर्टरला, तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर. यावेळेस दर्शनचा दुसरा बॉल, हाफ ट्रॅकरचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय जरूर इथं निशांत कदमने डोक्याला हात लावले की या बॉलला मी बाहेर का फेकलं नाहीये, बॅट बॉलचा कनेक्शन झाला नाहीये. हा चेंडू देखील जातोय डॉट. जरूर पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल देखील डॉट. जय भवानी पाले संघ, आपण टॉस विन आहेत. आपला निर्णय काय असेल त्वरित कळवायचा आहे, आपल्याला विनंती असेल. जय भवानी पाले संघ बॉलिंग घेतलेली आहे. ओके, याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळलाय आणि याच दरम्यान ऑन साइडला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक जरूर बॉल खाली आलाय. सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने 36 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत नक्कीच पाहतोय आपण. रस्त्यावर जे काही प्रेक्षक वर्ग आमचा जो उभा आहे त्यांना विनंती असेल आपण रोडवरून थोडस तिकडे समोरच्या बाजूला गेलं तर बरं होईल, कारण वाहन सतत येत जात आहेत. गावामध्ये आतमध्ये जाणारा हा रस्ता आहे, त्याच्यामुळे वाहनांना अडथळा होता. याच दरम्यान आपण हा बॉल देखील चांगल्या पद्धतीचा हाताळलाय दर्शनी. वा काय बॉलिंग होतीये, थायपॅडला बॉल लागतोय. पंचांचा देखील इशारा येतोय बाईकच्या स्वरूपामध्ये. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड होतोय 37 धावा. व्हॉट अ मॅच, काय जबरदस्त सामना. अजूनही 8 बॉल मध्ये 28 धावांची गरज. आता मात्र प्रेशर श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाकडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल मध्ये 28 धावांची गरज असताना दर्शनचा पुढचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका खेळला. हा बॉल मात्र वाईडिस लोंगाच्या डोक्यावर जातोय. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी येतोय. बॅकअप लावला जातोय. असं म्हणतात ना मित्रांनो, एकमेकांना सहाय्य करू अवघे धुरू सुपंत. क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे, एकमेकांना सपोर्ट आणि सहकार्य करावं लागतं. याच दरम्यान 2 धावा जरूर घेतल्या जातात आणि या 2 धावेच्या सहाय्याने स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी बदल होतोय. 39 धावा. आणि आता जर पाहिलं तर 7 बॉल मध्ये 26 धावांची गरज श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी टीमला जिंकण्यासाठी. या षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर लॉंग बॉर्डर लाईनच्या बाहेर. स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार आलाय बेस्ट षटकार. धन्यवाद डीजे. वा, निशांत कदमच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवर लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार आलाय आणि आता 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज. पहिला सामना आपण पाहतोय आणि पहिला सामना काय जबरदस्त या ठिकाणी रोमहर्षक सामना प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळतोय. काय 6 बॉल मध्ये 20 धावा या ठिकाणी होतील का, हा प्रश्नचिन्ह जरूर लागलाय श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाच्या पाठीमागे. तर 6 बॉल मध्ये 20 धावा या डिफेन्स केल्या जातील का, हा प्रश्नचिन्ह देखील लागलाय श्री सापळे अवरसगाव संघाच्या पाठीमागे. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय अजय राजीवले जरूर बॉलिंग मार्कवर आलाय. 5वं अंतिम शेवटचा षटक घेऊन आलाय आणि यावेळेस मात्र पहिलाच बॉल आपण पाहतोय सुरेख पद्धतीचा हाताळलाय. जरूर या बॉलला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं सिंगल एकच धाव मिळते मनीष जाधव या फलंदाजाला. आणि आता 5 बॉल मध्ये 19 धावांची गरज जिंकण्यासाठी. वाह, काय मॅच आहे, काय सामना आहे. अतिशय सुरेख असा सामना जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात ना मित्रांनो, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना देखील क्रिकेटच्या मैदानावर मित्रांनो आपल्याला आठवावं लागतं. किती कठीण परिस्थितीतून त्यांनी गड किल्ले जिंकले. यावेळेस मात्र सुरेख फटका. वा, या कठीण परिस्थितीमध्ये एक फटका घेतलाय निशांत कदमच्या बॅट मधून. लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. धन्यवाद 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 डीजे. डीजेच्या तालासुरामध्ये स्पर्धा रंगते. 4 बॉल मध्ये 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. वा, चार बॉल मध्ये 13 धावांची गरज.
या ठिकाणी मला वाटतं DRS जरूर या ठिकाणी घेतला जातोय, जरूर चेक केला जाईल हा बॉल. हा बॉल बीमर आहे की नाही पाहूया आपण. ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं युट्यूब फोर्स वन लाईव्ह बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे, त्याच्यामुळे तिथं चेक केला जाईल हा बॉल. त्या ठिकाणी फक्त जे काही कमिटी मेंबर असतील त्यांनी फक्त तिथं चेक करण्यासाठी जायचं आहे, बाकी कुणी तिथं जाऊ नका हे आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. फोर्स वन लाईव्ह अर्थात अनिकेत जावकर आहे तिथं, जिनीत अरोटे आहे, जय बनसोडे आहेत, अनिकेत अरोटे, तदनंतर हॅरी जाधव जरूर पाहायला मिळते. पंच हा निर्णय काय असेल? नाहीये. 4 बॉल मध्ये 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. याच दरम्यान आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे, बॉल खाली जरूर क्षेत्ररक्षक पोहोचलाय. वा भाई वा, टिपलाय झेल, संपलाय खेळ. यावेळेस मात्र आपण पाहतोय फलंदाज निशांत कदम बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नाव आहे दीपेश कदम, नंबर 5 वर प्रस्थान करताना मैदानाच्या आतमध्ये. आता जर पाहिलं ना 3 बॉल मध्ये 13 धावांची गरज, अर्थात 3-13 हा आकडा जरूर तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आलाय. काय इथं 3-13 कुणाचे वाजतील हा देखील प्रश्न पडलाय. जरूर बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा अजय आहे. यावेळेस मात्र षटकातील पुढचा बॉल आणि याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळला. पुन्हा एकदा बॉल खाली, क्षेत्ररक्षक आणखी एक झेल लॉंग ऑफच्या डोक्यावर तिकडे आणि दीपेश कदम बॅक टू दी डगआउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. पहिल्या विकेटवर पाहिला जाईल, नंतर टॉसवर. 2 बॉल 13 धावा, हाय व्होल्टेज सामना, 440चा करंट लागेल असा सामना जरूर प्रेक्षकांच्या भेटीला. षटकातील 5वा बॉल. ओहो, याच दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू आहे ब्युटिफुल आणि इथं केले फलंदाजाची दांडी गुल. आणखी एक धक्का, हॅट्रिक केले. वा भाई वा, कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 1 बॉल मध्ये 13 धावांची गरज श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी टीमला जिंकण्यासाठी. कारण सुरुवात काय जबरदस्त केली होती, पॉवरफुल सुरुवात झाली होती. आपण पाहिलं आता प्रेम कदम आणि मनीष जाधवची पार्टनरशिप ज्यावेळेस होती ना, त्यावेळेस प्रेक्षकांना वाटलं होतं की हा संघ मात्र विजयाच्या दिशेने निघालाय. पण नाही मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना क्रिकेट हा खेळ शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही आम्ही काही सांगू शकत नाहीये. आणि तोच खेळ या ठिकाणी काय वापसी केली, काय वापसीची घंटा वाजवली श्री सापया बरसगाव संघाने. आणि खऱ्या अर्थानं शेवटचा बॉल या षटकातील आणि अशा प्रकारे या ठिकाणी श्री सापया बरसगाव संघ विजयी होतोय. विजयी संघाचे मनापासून हार्दिक अभिनंदन. तर श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघ या ठिकाणी पराभूत होतोय, त्यांचं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. आयोजक कमिटीच्या सूचना येत आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल
की आपण मित्रांनो बाहेरून टाळ्या जरूर वाजवा, आनंद जरूर घ्या. आयोजक कमिटीच्या या ठिकाणी सूचना येत आहेत आपल्यासाठी. काय सुरेख सामना, काय मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. थोडस आपण पाहिलं ना तर याच्या अगोदर देखील हाय व्होल्टेज सामना नक्कीच आपण पाहिला. आता पहिलाच सामना